नमस्कार मंडळी, मी धनश्री पाटील आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे हरतालिकेची पूजा, चला करू। आता बाकीची पूजा मामा मांडतील, माझं काम झालेलं आहे। ए पारुशे पहिली आंघोळ कर दादा। मग तरी सुधरत नाही बघा, सगळे सांगते जा लवकर निघ। तिडक कसं गेलंय बघा। काय झालं? अरे मला वाटलं याच्यात पेन आहे, अरे माझा झाला पचका, पेन खाली त्या मेंदू सारखंच खाली येते। भरलेला आहे माझा मेंदू, भरलेला फुल भरलेला मेंदू आहे चिखलानं। प्लीज थोडं खूप रोस्ट करते। अरे तू निघ ना, पूजा जाऊ शॅम्पू घेऊन नाचते निघ। त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही। अजून आंघोळ नाही गेली आणि हे निघ, परत आलीस तर पाय मोडी। आंबा माता केलाय डायरेक्ट मोठं कुंकू। आणि मी कोणते पुण्य केले की मी तुमच्या पदरी पडेल ही मला सविस्तर सांगा। त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती। आणि आता आम्ही चाललोय पप्पांच्या गावी, म्हणजे माझ्या गावी, जिथे आम्ही मेन गणपती बसवणार आहोत। आणि ते घर बंद असतं, त्यामुळे आता तिकडे जाऊन सगळी साफसफाई करायची आहे, खूप काम आहेत। चला 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 चला। तर हे आहे माझ्या पप्पांचं घर, जिथे आम्ही गणपती ठेवणार आहोत। वाह, सकाळपासून लाईट नव्हती, आता आल्या आल्या लाईट आलीये। तर आम्ही दरवर्षी गणपतीला आणि सणासुदीला येतो आणि त्यावेळेला घर पूर्ण साफ करतो आणि मग गणपतीची स्थापना करतो। सध्या घराची अवस्था अशी आहे, सगळीकडे धूळ माती, तण उगवले, तण कोपऱ्यातून आता डायरेक्ट। तिकडे तर ते मशरूम आलेत छोटे छोटे। गावाला असल्याचा हा फायदा असतो, आलो नाही की बाजूच्या घरातून चहा आलेला आहे, पप्पा चहा घ्या। तर आता आपण पहिलं किचन पासून सुरुवात करणार आहोत, कारण जर किचन पहिलं साफ झालं तर पोटा पाण्याची सोय लवकर होईल ना, उगाच अडचण नाही येणार। मग माझ्या पप्पाने त्या काठीला झाडू जॉईन केलाय, ते झाडूचं लक्षात येते त्यांच्या, पण मागची काठी लक्षात येत नाही। 2 वेळा मारलाय त्यांनी मला त्या झाडू। चला बाबा चला, चिंची चटकी मार खायची का मीच करतो। एकदाचा झाला का झाडू तुमचा तयार? झालं तयार, चला लेट्स स्टार्ट। किचन मधूनच एवढी घाण निघाली आहे। यो आमचा सफाई कामगार तिसरा। रूम मधून एवढी घाण निघाली आहे आणि अजूनही निघतीये। आता आम्ही तिसऱ्या रूम मध्ये जाऊ। 2 रूमचं झाडत बाहेर आली आहे मी।
ते माझा हात पोचत नाही, तिथे वरती पप्पा झाडतायत. आता लास्ट रूम वरती झाडतीये मी. त्याच्यानंतर सगळा खाली पडलेला कचरा एकत्र गोळा करणार आहोत आणि मग लादी पुसून काढायची. घर साफ करता करता वाट लागलीये, पण फायनली बाहेरचं मधघरातलं झालंय सगळं माझं पुसून वगैरे झाडून. कंबरट मोडलेलं आहे माझं. मम्मीला फक्त मी किचन मधलं साफ करायला सांगितलंय, कारण मला आणि पप्पांना मार्केटला जायचंय, काहीतरी सामान आणायचंय जे मला हवं होतं. धूळ सगळीशी नाकात गेलीये, सगळी धूळ मी बांधून ठेवलं होतं, बट स्टील सगळं असं पुसून पुसून कंबरटीची वाट लागलीये. फायनली सगळी साफसफाई झालेली आहे. सगळे रूम साफ झालेत. सामान गाडीतून उतरवून इथे ठेवलेलं आहे. आता हे सगळं सामान आत नेऊन ठेवायचंय. आम्हाला जायचंय, पण जायचं काय मुहूर्त येत नाहीये. काही ना काहीतरी छोटी मोठी कामं येत आहेत. अजून बाप्पाचं डेकोरेशन बाकी आहे. मला कसं तरी होतं. मला खूप असं राग येते की अरे यार अजून नाही झालंय, आणि टेन्शन आलंय बेसिकली मला. आता गाडी साईडला पार्क केली आहे, कारण आमच्या गावातल्या गणपतीच्या देवाची मिरवणूक चालली आहे आणि एकच रस्ता आहे, तर सगळ्या गाड्या एका साईडला थांबवाव्या लागणारच आहेत. हा आमच्या गावातला गणपती आहे, त्याची मिरवणूक आता रात्री होतीये. उशिरात उशीर होतोय, पण ठीक आहे, काही करू नाही शकत. गणपतीचा सीझन आहे. गाडी तर आता निघेल इथून. 1 eternity later. रात्रीचे 11 वाजून गेलेत आणि अजूनही मी डेकोरेशनचं सामान गोळा करतेय. म्हणजे लिटरली माझ्या मागे बघाल तुम्ही, ह्या पाईप हे ते सगळं जमा केलंय मी आता एवढ्या लेट. खूपच एंड मुमेंट तयारी चालू आहे माझी. आता मी थांबलीये कारण ह्या पाईप्सना जो एल्बो लागतो, अँगल एक प्रकारचा, जो जॉईन करतो सगळ्या पाईप्सना, जिथे आम्ही पाईप घेतले तिथे ते संपले होते आणि त्यामुळे आता दुसऱ्या दुकानात आलोय. हे म्हणाले आहे आमचा माल, पण तो माल येतोय रात्रीचा, त्याच्यामुळे आम्ही आता 15-20 मिनिटं झाले इथे थांबलोय. प्लीज तो माल यावा लवकर, जेणेकरून माझं डेकोरेशन सोपं होईल, म्हणजे मला ते अटॅच करण्यासाठी. तो शेवटी एल्बो नाही मिळाले, कारण ज्या मापाचे आम्हाला हवे होते ते तर नव्हतेच. आम्ही अर्धा तास त्या एल्बोसाठी तिथे थांबलेलो, कारण ते मोठे होते. ज्या आमच्या पाईप आहेत त्या साईजच्या नव्हते. खूप असं झालंय मला. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आत्ता मी माझं डेकोरेशन चालू करणार आहे, कारण नाही वेळ मिळाला कालच्या ह्याच्यात. पण काल मला झोपायला वगैरेच 1 वाजले होते, म्हणजे त्यावेळेला मी डेकोरेशन चालू केलं असतं तर वाजले असते 4-5, आणि एनर्जी पण राहिली नव्हती तेवढी, कारण सगळं कामं केली काल दिवसभर. आता सकाळी 6 वाजता मी माझं डेकोरेशन सुरू करते. आता मी टार्गेट तर ठेवलंय की मी 2 तासात डेकोरेशन कम्प्लीट करेन. लेट्स सी. काल ह्या पाईप आणल्या, पण ह्यांचा एल्बो नाही मिळाला. एल्बो म्हणजे ज्या ह्या पाईप जॉईंट करणार होतं एका बॉक्समध्ये. सो आता ते सगळ्यात पहिलं जुगाड करायचंय. तिथेच माझा जास्त वेळ जाणार आहे, जे की माझ्यासाठी असं झालं तर ते एकदा झालं की मग बाकीची कामं मी पटपट करेन. पण नाही, इट्स मी धनश्री, जेठलाल की नसीब वाली. चहाचा ब्रेक घेतलेला आहे, कारण अचानक भयानक माझ्या भावांनी मला सरप्राईज दिलेला आहे की आम्ही आलोय गावी. जेव्हा की ते मला बोलत होते की आम्ही उद्या येणार आहोत, आणि आता ते आलेत. पण माझा सख्खा भाऊ बिनकामाचा आहे, तो आज जाऊन झोपलाय. माझा दुसरा भाऊ बोलला की मी आजूबाजूच्या गावातल्या हार्डवेअर मध्ये बघतो की तो एल्बो मिळतोय का. सो तो ते शोधायला गेलाय. तोपर्यंत मी बाकीचं आटपतेय, आणि मम्मीने शिव्या घातलेत की गपचूप चहा पिऊन घे. तर चहा पिऊन घेऊया आपण आता. मम्मी माझ्या डेकोरेशन वर येऊ नको प्लीज. मी त्या शॉलला डबल टेप, फेविकॉल सगळं लावलंय. गबरा नाही सांगायचं नाही मम्मीला. नाचायला जागा नाही. सो फायनली माझं हे डेकोरेशन झालेलं आहे.
मला दादाने खूप मदत केलेली आहे. मी जास्त मदत नाही केलेली, हिने सर्व केलेलं आहे. आणि त्याच्या बाबतीत मी तुला कार्डबोर्डचा हे सत्कार करू इच्छिते. ऐन मोक्यावरती मदतीला धावून आलेला भाऊ, माझा लाडका भाऊ. आता मध्ये बाप्पा बसल्यानंतर आम्ही अजून थोडंसं डेकोरेट करू बाजूला, कारण बाप्पाच्या अवतीभोवती मला 4 गोष्टी करायच्या आहेत. लवकर करूया कारण की मुहूर्त निघत चाललेला आहे. शट अप. मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया मोरया. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाकार्या नगरीचा तू, महाकार्या नगरीचा तू. गणपती बसल्याशिवाय आला. काय एवढ्या वेळ जेव्हा सांगत होती माझ्या डेकोरेशन वर विश्वास ठेव, तेव्हा काय पांढरं होते पांढरं. कसं वाटतं डेकोरेशन? एक नंबर. व्हेरी नाइस डेकोरेशन, व्हेरी बेसिक अँड इट्स लुकिंग व्हेरी सिंपल. आय लाइक दिस कापूस वाला थीम, कॉटन, व्हेरी नाइस. अँड आय लाइक व्हाईट कलर, सो इट्स लुकिंग व्हेरी. आणि म्हणजे थोडक्यात एक नंबर झालाय रे, चांगलं झालं. खूप असं सिंपल आणि सोबत झालं. अंग्रेज कुठला आला होता काय माहिती त्याच्या अंगात. हे ते एल्बो ज्यांनी माझं अख्खं डेकोरेशन मला काल 12 वाजेपर्यंत पळवलं आणि माझी वाट लावली. आत्ता आलेत, आत्ता जेव्हा बाप्पा बसला आणि त्याच्यानंतर आलेत. हे हा कुठला प्रकार आहे फोटो काढायचा? माझ्या मनात आणि ध्यानात पण होतं साक्षी. हे ह्यांनी तात्यांचं, हा तात्यांसोबत ऑब्सेस झालाय, त्याला ते माझ्यात पण तात्या दिसतात. पप्पा सागरदा बोलते तुम्ही असे फोटो काढत होता म्हणून तो काढतोय. हा सागर कसला हसत होता पप्पा. पप्पा सागरदा हसतोय तुमच्यावर. फिर मारने का आएगा तू? फिर मारने का आएगा? पप्पा फायनली देव त्याच्या जागेवरती गेलेला आहे. खूप बरं वाटतंय, खूप रिलॅक्स्ड वाटतंय. जे काय कालपासून मला स्ट्रेस होतं, घर साफ करायचंय, डेकोरेट करायचंय. आज गणेश चतुर्थी आहे आणि मी डेकोरेशन सुरू नाही केलेलं. मला खूपच असं झालं होतं, अरे यार काय करणार आहे मी, कसं करणार आहे. पण नाही, देव करून घेतो आपल्याकडून. आय बिलीव्ह इन इट की आपण मनापासून करावं, मग देव सगळं करून घेतो आपल्याकडून. आणि ते तसंच झालं. म्हणजे मी एकटी धडपडत होती आणि अचानक माझे दोन्ही भाव आले. कारण मी एकटी करत गेले असते तर अजून अर्धा पाऊण तास एक्स्ट्रा लागलाच असता. असं नाही की झालं नसतं, पण वेळ अजून गेला असता. म्हणजे आमच्या इथे 5 जण मिळून देव बसवतात, तुम्ही बघितलं असेल. तर सगळेजण म्हणत होते की आम्ही बाजूवाल्यांचा बसून झाला, आता तुझ्याकडे येतोय, आम्ही हे करतो, झालं का तुझं, झालं का तुझं, झालं का तुझं. प्रत्येक जण येऊन झालं का तुझं विचारत होता ना. मला ते अजून असं होत होतं की अरे यार मी करते, जरा शांत राहावं. बट आय एम हॅपी की सगळं छान झालंय. जसं जसं डेकोरेशन डेव्हलप झालं ना, त्यांचं असं झालं की अच्छा काहीतरी वर्थ करतेय मी, हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. अँड आय वॉज व्हेरी हॅपी अबाउट दॅट, व्हेरी हॅपी. म्हणजे ते काय वाईटासाठी बोलतात असा प्रश्न नाहीये माझा, पण मी करत होती. मी काही टाइमपास केला नाहीये ना, मी कुठेच बसली नाहीये किंवा काही वेळही वाया घालवला नव्हता. स्टील मला येऊन मुद्दाम पोक करणं की झालं काय तुझं, कशाला एवढं करतेय, करणं साधं काहीतरी. मला नव्हतं करायचं साधं, मला माझ्या गणपतीला मनापासून सजवायचं होतं. आणि माझी आवडती गोष्ट आहे ती, मला आनंद येतो. बट आय एम हॅपी. गाईज, तर पहिला दिवस माझा गणेश चतुर्थीचा असा होता. आणि अजूनही पुढे काही काय होणार आहे, मी गावात काय काय गोष्टी करते ह्या गौरी गणपतीमध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला करायला लागेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. कारण सबस्क्राईब केलं नाही तर कळणार कसं माझा नवीन व्हिडिओ आलेला. आणि कमेंट करायला विसरू नका. बाय. गणपती बाप्पा मोरया.